आणि ते पैसे कामगारांचे आहेत आणि कामगारांच्या हितासाठी आहेत. ते खरं म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा इतर कुठलंही राज्य असेल तिथे त्यांनी हे पैसे आता लावायला पाहिजेत, द्यायला पाहिजेत. नवीन हॉस्पिटल्स, नवीन दवाखाने, आणखीन डॉक्टर्स, आणखीन औषधं आणि जे काय आहे हे सगळं पुरवण्याची पूर्ण म्हणजे हे निधी उपलब्ध आहे. पण आजपर्यंत आपण सुद्धा याची खूप जोरदार मागणी केलेली नाही किंवा कदाचित आपल्याला माहित नसेल किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जसं आंब्याचं झाडाला म्हटलं तर कापून टाका मला काही. त्याच्यापेक्षा त्यांनी काय म्हणायला पाहिजे, हा आंब्याचं झाड माझं आहे आणि ह्याच्यातले आंबे आहेत ना ते मला मिळायला पाहिजे, दुसरा कोणीतरी चोरून घेतोय हे चालणार नाही. याच्यामध्ये घोळ कुठे झाले, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे घोळ आहेत. पहिली गोष्ट जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 21,000 महिन्याला पगार झाला की कामगार ESIच्या मधून त्याला बाहेर काढू शकतात. त्यामुळे मला वाटते आपल्यापैकी बरेच जण हे आज ESI मध्ये नसतील. हे सर्वात म्हणजे एक डाव आहे की जे ऍक्च्युली गरजू कामगार आहेत, ज्यांना सामाजिक सुरक्षेची गरज आहे. तुम्हाला 1 लाख जरी पगार असेल तरी तुम्हाला डिसेबिलिटी बेनिफिट, रिटायरमेंट बेनिफिट, पोस्ट रिटायरमेंट मेडिकल केअर, ऍक्सिडेंट हे सगळ्या गोष्टी कधीतरी होऊ शकतात किंवा गरज पडू शकते. कोविडमध्ये काही कामगार जे गेले ज्यांना ESI कव्हरेज होता त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळाली आयुष्यभर. त्याची बायको असेल किंवा जो कोणी असेल, हे सगळ्या गोष्टी कोणाबद्दल काय होऊ शकतं आपण म्हणू शकत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे आपल्या हक्काचे आहेत. आणि पण 21,000ची मर्यादा घातली की बरेच जण बाहेर फेकले जातात. तर ही ऑलरेडी ट्रिब्युनल्सची मागणी आहे. पण आता हे जोरदार पद्धतीने लावून धरत आहे की ESI ला पगाराची लिमिट काढून टाका. सगळे कामगार कव्हर होऊ शकतात, व्हायला पाहिजे. हे खरं म्हणजे आपला अधिकार आहे आणि त्याच्यातून खूप मोठे आपल्याला फायदे मिळू शकतात. दुसरी गोष्ट जे आहेत सुद्धा त्यांना माहिती दिली जात नाही, त्यांना कार्ड दिलं जात नाही. कार्ड दिलं तरी मालक पैसे भरत नाही कधी कधी. एस्पेशली कॉन्ट्रॅक्ट वर्कर असेल, कंत्राटी कामगार असेल तर ठीक आहे कार्ड आहे पण मालक ते पैसे भरले नाही आणि उद्या ते आजारी पडला, त्याच्या घरातलं कोणी आजारी, याच्यात कुटुंब पण कव्हर आहे बरं का. कुटुंब संबंध कुटुंब पण कव्हर्ड आहे ESI मध्ये. तर पण मालकाने पैसे भरले नाही तर मग त्याला त्याचा लाभ मिळत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आज 19,000 ऍक्च्युली आज ESIचे फक्त 15 हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रामध्ये. एवढा मोठा राज्य आहे, 36 जिल्हे आहेत. इथे खरं म्हणजे 19,000 ESI हॉस्पिटल बेड्स असले पाहिजेत आणि आहेत 1500 म्हणजे 10%. तर त्यामुळे काय झालंय की 15 आहेत ESIचे हॉस्पिटल आणि 400 आहेत खासगी हॉस्पिटल ESI मध्ये. सर ESIचे स्वतःचे किती 15 आणि खासगी किती 400. तर मग काय होतं की कामगारांना ESIच्या हॉस्पिटलमध्ये जी सेवा मिळाली पाहिजे ती नीट मिळत नाही. मग ते खासगीमध्ये जातात आणि खासगीमध्ये तिथे खूप घोळ आहे. त्याच्यामध्ये मी जात नाही, तुमच्यापैकी काही जणांना कदाचित अनुभव असेल किंवा इतरांचा अनुभव तुम्ही ऐकला असेल, त्याबद्दल मी सांगत नाही. आणि जे डॉक्टर आणि कर्मचारी त्यांची संख्या सुद्धा कमी आहे. पण ह्या गोष्टी बदलू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती वाईट आहे असं प्रत्येक राज्यात नाहीये. तुम्ही केरळला बघा किंवा इव्हन हरियाणा सारख्या राज्य बघा. मी हरियाणाला फरीदाबादचं ESI हॉस्पिटल आहे, तिथे मी व्हिजिट केली होती आमचा अभ्यासाचा भाग म्हणून. आणि तिथे कामगारांना भेटलो, ट्रेड युनियनच्या कार्यकर्त्यांना भेटलो. म्हटलं तुमचं काय अनुभव आहे? वो बोला सर ESI से बेहतर मजदूरों के लिए दुनिया में कोई स्कीम नहीं है. हमें सब कुछ मिलता है यहाँ पे. सगळं A to Z सर्व प्रकारचा उपचार आम्हाला मिळतो, मोफत मिळतो, आमच्या कुटुंबाला मिळतो. आणि इथे या दवाखान्यामध्ये राजस्थान, दिल्ली आणि UPचे लोक येतात. दवाखाना कुठे? हरियाणामध्ये. तर अशी पण परिस्थिती असू शकते केरळमध्ये सुद्धा. पण त्याला काय करायला लागेल? खर्च दुप्पट करायला लागेल राज्य सरकारला. हे माहिती आहे की आज देशाच्या पातळीवर 3500 रुपये पर कामगार ESI मध्ये खर्च केले जातात. महाराष्ट्रात किती खर्च केले जातात पर कामगार? 1700. 3500 रुपये देशाच्या लेवलवर आहेत, ऍव्हरेज म्हणतं. हे पण आपल्या देशातलेच राज्य आहेत. काय बिहार असेल, छत्तीसगड असेल, आंध्र असेल, 3500 रुपये खर्च केले जातात. पण आपलं राज्य सरकार फक्त 1700. तर पहिली आपली मागणी अशी आहे की महाराष्ट्र सरकारने ESI सुधारण्यासाठी कामगार युनियन्सच्या सोबत एक राज्यव्यापी मोहीम घेतली पाहिजे आणि सर्व कामगारांना
याच्यामध्ये सामील करण्याचा एक पूर्ण उद्दिष्ट समोर ठेवून याची सेवा सुधारली पाहिजे आणि याच्यावर दुप्पट किमान खर्च करायला पाहिजे. दुप्पट खर्च केला तुम्ही विचार करा की 46 लाख, आता ऍक्च्युली 48 लाख झालाय, ऑलमोस्ट अर्धा कोटी कामगार ESI मध्ये आहे. हे सगळे पैसे जे 1700 ऐवजी 3500 रुपये खर्च करायला लागले, ते सगळे दवाखाने एका वर्षात यांचा पूर्ण नक्षा बदलू शकतो, याचं चित्र बदलू शकतो. आणि जे नवीन दवाखाने उभारायचे, बाकी काय करायचे, ते अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात. 1 ते 2 वर्षामध्ये ESIचं पूर्ण चित्र महाराष्ट्रामध्ये बदलू शकतं जर कामगार संघटनांनी हा मुद्दा नीट लावून धरला तर हे दुप्पट करणे, त्याच्यासोबत वेतन मर्यादा काढून टाकणे आणि जे इतर कामगार आहेत, कंत्राटी कामगार, असंघटित क्षेत्रातले कामगार, जे आज त्यांना कोणतीही प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळत नाही, त्याची कॉम्रेड अहमद म्हणत होते आणि डॉक्टर कराड म्हणणारच आहे की आपल्याला कंत्राटी कामगारांना आपल्या सोबत घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाचा आपली एक मागणी असू शकते की तुम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना ESIचा बेनिफिट मिळाला पाहिजे. त्याचे वेगवेगळे फायदे आहेत आणि त्याच्यातून आपण असंघटित कामगार आणि संघटित कामगार दोघांना एकत्र घेऊन सुद्धा पुढे जाऊ शकतो. त्याच्यामध्ये ज्या आवश्यक वेगवेगळ्या सोयी आणि सुविधा मिळायला पाहिजे ESI हॉस्पिटल्समध्ये, तर ह्याच्यासाठी सुद्धा एक सोपं किंवा एक मार्ग आहे. प्रत्येक हॉस्पिटलला एक हॉस्पिटल डेव्हलपमेंट कमिटी अशी समिती अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये कामगार संघटनांचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. पण त्या समित्या झोपून आहेत किंवा सरकारने झोपवलेले आहेत, कारण त्यांना हे नको आहे. तर आता आपण जेव्हा ती मीटिंग घेतली, डॉक्टर कोल्हूरकर होतं, त्यांच्याशी आपण बोललो आणि आपले चव्हाण साहेब जे कमिशनर, त्यांच्याशी बोललो. आम्ही म्हटलं या सगळ्या समित्यांना तुम्ही सक्रिय करा आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी घ्या आणि त्यांनी जाऊन हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करणे, काय आहे काय नाही याचं एक वर्कर्स ऑडिट, आम्ही त्याला वर्कर्स ऑडिट म्हणतो, आणि त्याच्यासाठी आम्ही पण काही मदत करू शकतो. वर्कर्स ऑडिट करा आणि सगळ्या गोष्टी सुधारा, तिथे किमान जे गॅरंटीड सर्व्हिसेस ते मिळायला पाहिजे. तर ते म्हटले की तुम्ही आम्हाला कामगार संघटनांची नावांची यादी द्या, आम्ही घेतो. म्हणजे काय ना, ह्या ज्या व्यवस्थेला आपणच फारसा आवाज उठवला नाही तर ते पण झोपून गेले, त्याला तर सोयीच आहे. आता आपण आवाज जर उठवायला थोडी पण सुरुवात केली तर औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या समित्या आहेत, एक हॉस्पिटलची समिती आहे आणि त्याशिवाय जिल्ह्याची समिती पण आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती अपेक्षित आहे, पण ते पूर्ण निष्क्रिय आहे, त्याच्यात काही होत नाही. याच्यामध्ये कामगार प्रतिनिधी जाऊन, आता आपले कॉम्रेड अजित अभ्यंकर हे पुण्याच्या समितीमध्ये ऍक्टिव्ह झाले, तर मग त्याचे काही परिणाम आपल्याला दिसायला लागले. किंवा इतर पण काही ठिकाणी जिथे लोकांनी आवाज उठवला तिथे ESIच्या सेवा सुधारण्याची सुरुवात झाली. तर तसं आपल्याला त्या समित्यांमध्ये जाणे, त्यांना सक्रिय करणे, आणि आमचं तर म्हणणं आहे की राज्य पातळीवर एक ESI मंच, राज्य ESI मंच, याच्या सगळ्या कामगार संघटना एकत्र येऊन हे मुद्दे हे करतील, मागे लावतील. खासगी दवाखाने हे खरं म्हणजे हा चांगला मार्ग नाही, हे खासगीकरण आहे. आणि खासगी दवाखान्यामध्ये माणूस जातो ESIचा कार्ड घेऊन, पण तिथे नाही हे मिळणार नाही, हे पैसे वेगळे भरा, हे बाहेरून घेऊन या, आणि मग नंतर क्लेम केलं मग क्लेम मिळतच नाही किंवा काहीतरी निम्म मिळतो, निम्म जे तर हा काही मार्ग योग्य नाही. आमचं म्हणणं आहे ESIचं खासगीकरण हे बंद व्हायला पाहिजे. आता जे चालू आहे ना, एका पेशंटच्या मागे ESI 3 लाख रुपये खर्च करते ऍव्हरेज खासगीमध्ये, माहिती. 3 लाख रुपयामध्ये भरपूर गोष्टी होऊ शकतात जर ESI मध्ये ते पैसे खर्च केले तर हे बंद करून ESIच्या सेवा सुधारल्या पाहिजेत. नागपूरचं काही दिवस आपण खासगी दवाखान्यात ठेवू शकतो, कारण त्याचे स्वतःचे दवाखाने पुरेसे नाही, पण त्याच्यात सुद्धा देखरेख पाहिजे, त्याच्यात कामगारांची देखरेख पाहिजे की ते नीट, मोफत आणि चांगली सेवा मिळेल. आणि तसंच कंत्राटी कामगार, आशा ज्या आहेत, आशा कामगार आहेत, अंगणवाडी कर्मचारी आहेत, सफाई कामगार आहेत, या सगळ्यांना ESI मध्ये घेतलं आणि ह्यांचा हप्ता सरकारने भरायला. ESI मध्ये काय असतं की प्रिन्सिपल कुणीतरी एम्प्लॉयर, म्हणजे एम्प्लॉयरचा वाटा जो असतो, कॉन्ट्रीब्युशन तो भरायला, तर या सगळ्यांचे एम्प्लॉयर सरकार आहे. प्रत्येक म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये, औरंगाबादमध्ये पण असेल, तिथे सफाई कामगार असतील, कंत्राटी कामगार, या सगळ्यांचे प्रिन्सिपल एम्प्लॉयर सरकार आहेत, त्यांनी ESIचा हप्ता भरावा. त्याशिवाय कन्स्ट्रक्शन वर्कर, जे बांधकाम कामगार आहेत, त्यांचं बोर्ड आहे, तर त्याचा बोर्डांनी भरावा. जे हमाल सिक्युरिटी गार्ड्स आहेत, हमाल कामगार आहेत, यांना सगळ्यांचे बोर्ड ज्याचे आहेत त्या बोर्डांनी मालकाचा हप्ता भरावा. कामगारांचा अगदी छोटा भाग आहे,
0.75% म्हणजे 1% कमी ते त्यांनी भरावं. ESI महाराष्ट्रामध्ये आज जे 45 म्हणजे 46 लाख लोकांना मिळते, जवळजवळ 1 ते 1.5 कोटी कामगार याच्यामध्ये सहज साधू शकतात आणि बऱ्यापैकी त्याला ह्याचा लाभ मिळू शकतो. तर मी फक्त एवढंच एक विनंती करतो, ज्यांना ह्या विषयामध्ये रस असेल पुस्तिका घ्या आणि फक्त तुम्ही वाचा, पण फक्त तुम्ही नाही, तुम्ही तुमच्या सोबतचे जे तुमचे इतर सहकारी असतील त्यांनाही वाचायला द्या आणि या विषयावर जसं कॉमेंट सांगतील एक राज्यव्यापी मोहीम सगळ्या स्टेट युनियन्सनी एकत्र घेऊन येण्याची आता वेळ आलेली आहे आणि ते आता आपण जर घेतलं तर आपल्याला आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा आपल्याला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या पुढे येणाऱ्या आपली जी पिढी आहे आणि बाकी जे असंघटित कामगार आहेत, जे कंत्राटी कामगार आहेत, बऱ्याच जणांना ह्याचा लाभ मिळू शकतो. मी शेवटी 2 घोषणा देऊन माझं म्हणणं संपवतो. तर मी म्हणणार ESI योजना संपू देणार नाही. हे माहिती आहे ना, आता सरकारचं काय चालू आहे की ESI योजनेला PMJY मध्ये मर्ज करून टाका आणि सगळं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आणि मग कामगारांना काही मिळणारच नाही. हा जो झाड आहे जो आपल्या आजोबा आणि पंजोबांनी लावलेला आहे 1946 वर्ष म्हणजे तेव्हापासून कामगार 48 पासून कामगार याच्यामध्ये पैसे घालतायत. हे जो झाड आहे याच्यामध्ये 1,70,000 कोटी रुपये हे उचलून कोणाला द्यायचं तर प्रायव्हेट सेक्टरला देऊन टाकायचं. तर हे आपण होऊ देणार नाही. तर मी म्हणणार ESI योजना संपू देणार नाही. तुम्ही म्हणा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. ESI योजना संपू देणार नाही. ESI योजना संपू देणार नाही. आपण बाकी सगळे हक्क मागतो ना, आपल्या पगाराचा, आपला DA चा आणि बाकी ESI सुद्धा आपला तेवढंच महत्वाचा किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा. आणि दुसरी गोष्ट आहे ESI योजनाचा करा सुधार आणि विस्तार. हे मी कॉम्रेडकडनं घेतलं. हे कॉम्रेडची गोष्ट आहे. ESI योजनेचा करा सुधार आणि विस्तार आणि तुम्ही म्हणा सगळ्यांना मिळेल उपचार आणि अधिकार. सगळ्यांना मिळेल उपचार आणि अधिकार. ESI योजनेचा करा सुधार आणि विस्तार. सगळ्यांना मिळेल उपचार आणि अधिकार. ESI योजनेचा करा सुधार आणि विस्तार. सगळ्यांना मिळेल उपचार आणि अधिकार. इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद.